नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। तोरणमाळहून शाळकरी मुलांची अमानुष वाहतूक क्रुझर गाडी 90 दिवसांसाठी निलंबित। तोरणमाळ परिसरातून शाळकरी लहान मुलांना घेऊन निघालेली क्रुझर गाडी क्रमांक MP 69B 0153 मध्ये क्षमतेपेक्षा अधिक तब्बल 28 ते 30 विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिराजवळ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे यांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत निर्दयीपणे मुलांची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले। तपासादरम्यान सदर विद्यार्थी हे भाऊराव एमजी पाटील आश्रमशाळा पिंपळगाव खुर्द तालुका साक्री जिल्हा धुळे येथील असल्याचे समोर आले। विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत कोणताही पालक अथवा शिक्षक उपस्थित नव्हता। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित गाडी नंदुरबार RTO कार्यालयात आणण्यात आली। त्यानंतर नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या निवास व सुरक्षिततेची तातडीने व्यवस्था करण्यात आली। या प्रकरणी संबंधित वाहनावर मोटर वाहन कायदा कलम 66-192 नुसार अवैध प्रवासी वाहतुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर क्रुझर गाडी 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात आली आहे। दरम्यान विद्यार्थ्यांची अशी धोकादायक वाहतूक करणाऱ्या संबंधित शाळा संस्था व व्यवस्थापनावर कोणती कारवाई होणार याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।